नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा पुरोहित। आजच्या भागात आपण बाही कटिंग शिकणार आहोत। अगदी सोपी पद्धत सांगणार आहे। त्यासाठी आपल्याला एक पेपर लागणार आहे जो फोल्ड करायचा आहे। आणि आता फोल्डच्या बाजूवर जिथे हा फोल्ड आहे, लक्षात घ्या बंद बाजू आहे, तिथे आपल्याला ही बाहीची लांबी टाकायची असते। बाहीची लांबी ही आपल्या आवडीनुसार टाकत असतो। आता मी बाहीची लांबी ही 5 घेणार आहे। मग आपल्याला रेडी बाही ही 5 हवी आहे। तर मग त्याच्यामध्ये आपल्याला जर तुमचं अस्तरचं ब्लाऊज असेल तर तुम्हाला 1 इंच मिळवायचं आहे, आणि साधं असेल बिना अस्तरचं तर त्याच्यात तुम्ही 1.5 ते पावणे 2 इंच मिळवायचं आहे। आता ही अस्तरची आहे असं समजून कट करणार आहोत। ही झाली बाहीची लांबी, ही आवडीनुसार घ्यायची असते आणि ती कुठं टाकायची, जिथं बंद बाजू आहे। आता बाहीची रुंदी ही आपण मनाने घेत नसतो। चेस्टनुसार बाहीची रुंदी ही ठरत असते। कुठलेही चेस्ट असो त्याचा चौथा ही बाहीची रुंदी घ्यायची। म्हणजे आता आपण समजा 28 चेस्ट असेल तर त्याची बाहीची चौथा असणार, 28 चेस्टचा चौथा होतो 7। मग तेवढी आपली ही बाहीची रुंदी। आता आपण 28 चेस्टसाठी बाही कटिंग करू। आता मी घेतली आहे रुंदी 7। ही आपण कुठं टाकली लक्षात घ्या, बघा खालच्या बाजूने आपण रुंदी टाकली आहे। तशीच आता इथे बाहीची लांबी टाकायची 6, या बाजूने रुंदी टाकायची आहे, आणि एक बॉक्स आखून घ्यायचा आहे। पहिल्यांदा हे एवढं करायचं आपल्याला। त्यानंतर काय करायचं आपल्याला, कॅप हाईट टाकायची। कॅप हाईट कुठं टाकायची, आता ही जो सुट्टा भाग आहे, हे पहा हा सुट्टा भाग आहे इथं। आता ते आधी मी पहिले ही तुम्हाला कट करून देते चौक, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल नक्की मी कुठे कॅप हाईट टाकली। ही झाली बाहीची लांबी, ही झाली रुंदी। आणि आता हे ओपन केलं तर हे पहा, इथे आपल्याला या सुट्ट्या बाजूकडे आपल्याला इथे बाहीची कॅप हाईट टाकायची आहे। कॅप हाईटसुद्धा ही ठरलेली असते, चेस्टनुसार कॅप हाईट ठरलेली आहे। आता ही 28 चेस्ट आहे, तिची कॅप हाईट ही पावणे 3 आहे। मग बाहीची लांबी कितीही असो तुम्हाला एवढीच टाकायची। फक्त शॉर्ट बाही जर असेल, शॉर्ट म्हणजे किती 2, 3, 4, 4.5 याच्यामध्ये वेगळे माप आहे, ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। पण पहिले आधी त्यापुढची आपण बाही कटिंग कशी करायची ते शिकूया। आता ही झाली कॅप हाईट। आता आपण ही कॅप हाईट टाकली पावणे 3, त्यानंतर 1.5 इंच आपल्याला इथे त्याच्याच आतल्या बाजूला इथं शिलाई मार्जिन द्यायची आहे पुढे। म्हणजे ही जी आपण बाही रुंदी घेतली हे शिलाई मार्जिन सहित असणार आहे। याच्यात आपल्याला वेगळं 1.5 इंच टाकायचं नाही, त्याच्यातच आतमध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिनचं करून घ्यायचं आणि इथून मग आपल्याला आकार द्यायचं। त्यानंतर आपल्याला या बाजूने 1 इंच टाकायचं आहे। मी कुठल्या बाजूने टाकते लक्षात घ्या, जिथं आपण हे बंद बाजू आहे त्याच्याच इथं खालच्या बाजूला आपण हे 1 इंच टाकलेलं आहे। त्यानंतर आपल्याला तो पॉईंट आणि इथे 1.5 इंचाचा हा पॉईंट, हे पहा इथे असं जॉईंट करायचं। हे झालं जॉईंट करून, त्यानंतर आपल्याला इथे याचा मध्य करायचा आहे। टेप घेऊन असा त्याचा मध्य करायचा आहे आणि एक पॉईंट द्यायचा आहे। त्या पॉईंटच्या वर अर्धा इंचावर आपल्याला एक पॉईंट द्यायचा आहे। जिथं आपण पॉईंट घेतला मध्यावर तिथंच वर अर्धा इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे। आणि आपल्याला इथून त्या पॉईंटला हळूहळू शेप देत यायचं इथपर्यंत, आणि हा पॉईंट इथे जोडायचा आहे। हे पहा, आता या बाजूला इकडच्या बाजूला आपल्याला परत याचा मध्य करायचा आहे। जो अर्धा केला होता आपण त्याचा मध्य करायचा आहे, इथे एक पॉईंट द्यायचा आहे। आणि इथे पाव इंचाचा खाली एक पॉईंट द्यायचा आहे, पाव इंच खाली। लक्षात घ्या अर्धाच्या निम्म म्हणजे 2 रेषावर असं पॉईंट द्यायचा आहे। आणि इथून या पॉईंटपर्यंत यायचं। आणि आता हा जो मधला पॉईंट आहे जो आपण मध्य काढला आहे
त्याच्यातून आपल्याला इथं यायचं आहे, असं इथपर्यंत हा पॉईंट द्यायचा आणि इथून आपल्याला आत द्यायचं आहे. पहा, खूप सोपी पद्धत आहे आणि अतिशय सुंदर आकार. तुम्ही पहिल्यांदा जरी करत असाल ना तरीही आकार देता येणार तुम्हाला. फक्त मी हा आकार कसा देते आणि कुठले पॉईंट कुठं जोडायचे हे लक्षात आलं की तुम्हाला हा आकार नक्की जमणार आहे. म्हणजे आपला आकार कोणता झाला आहे पहा, असा झाला आहे आणि हा आतमध्ये गेला आहे. ही आडवी रेषा आपण त्याचा आधार घेऊन त्याचे पॉईंट काढून आणि मग ते आकार तयार केले. हे झाले आकार. हा झाला मागचा आकार आणि हा झाला पुढच्या मुंड्याचा आकार. त्यानंतर आपल्याला इथे दंडघेर टाकायचा असतो. आता याचा दंडघेर 4.5 आहे. मग 4.5 वर पॉईंट केला आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि त्यानंतर ही रेष आखून घ्यायची आपल्याला. आता कट करताना काय करायचं आहे आपल्याला, पहिले हा बाहेरचा भाग कट करायचा आहे. आता आपण हा आतला भाग कट करूया. तुम्ही पाहू शकता अगदी छान आकार आपल्या बाहीला आलेला आहे. आणि कुठल्याही मापाची बाही असो तुम्हाला हीच ट्रिक वापरायची आहे. तुम्हाला जेव्हा पण आकार द्यायचा तर हीच ट्रिक वापरून तुम्हाला आकार द्यायचा आहे. आता तुम्हाला जर 2 इंचाची, 3 इंचाची, 4 इंचाची, 4.5 इंचाची अशा टाईपची, म्हणजे ज्याला आपण शॉर्ट बाही म्हणू शकतो, त्याच्यामध्ये आता काय करायचं आहे, कॅप हाईट. आता तुम्हाला ही जी कॅप हाईट ही 5च्या पुढं सगळ्या कुठलेही मापाची बाही असो त्याला तुम्हाला हीच कॅप हाईट टाकायची आहे. 28 चेस्टसाठी जी मी आत्ता घेतली ती 28 किंवा 29 चेस्टसाठी असेल तर ती तेवढीच बाहीला आपण टाकायची आणि तेवढीच कॅप हाईट टाकायची आपल्याला. आता छोटं माप असेल, समजा 3 इंचाची बाही, 3.5 इंचाची बाही, 4 इंचाची बाही, 4.5 इंचाची बाही, याच्या वेळेस काय करायचं, समजा आपण आता 3 इंचाची बाही घेतली. आता आपण याच मापाची कटिंग करू. 28 चेस्टसाठी 3 इंचाची बाही घ्यायची आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला ती करायची आहे 4 इंच. एक इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे. अस्तरची असेल तर, बिना अस्तरची असेल तर 1.5 इंच किंवा 1.25 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आता ही टाकली इथे आपण बाही लांबी. आता इथं कॅप हाईट किती टाकणार, आपल्याला 4ची बाही करायची, सॉरी आपल्याला 3ची बाही करायची. याची कॅप हाईट आता 3च्या निम्म 1.5 इंच येणार आहे. तर ती कॅप हाईट आपण इथे टाकायची आहे. आणि जशी आपण आत्ता बाही कटिंग केली त्या पद्धतीने पाहू शकता. जेव्हा तुमची शॉर्ट बाही असते
तेव्हा तुम्ही त्या बाहीच्या लांबीच्या निम्म. पण एक लक्षात घ्या, मार्जिन सोडून म्हणजेच बाही लांबी जेवढी असेल त्याच्या निम्मे आपल्याला कॅप हाईट घ्यायची. जर तुमची बाही लांबी 4ची असेल तर कॅप हाईट ही 2ची येणार. 3ची असेल तर कॅप हाईट ही 1.5ची येणार. 4.5 असेल तरी देखील तुमची ही कॅप हाईट ही निम्मी 2चीच येणार. म्हणजे शॉर्ट जेव्हा बाही असती तेव्हा तुम्ही त्या बाहीच्या लांबीच्या निम्मी ही कॅप हाईट घ्यायची आहे आणि ही 4-4.5पर्यंतच याचा वापर करायचा आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला याच्या पुढच्या ज्या काही आहे 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 जी काही तुमची लांबी असेल त्याच्यासाठी ह्या कॅप हाईट आपल्याला ठरलेल्या आहेत चेस्टनुसार, त्या तुम्ही वापरायच्या आहे. आता त्या काय काय आहेत ते आपण हे पहा, मी लिहून ठेवलेले आहे आणि मी या सगळ्या तुम्हाला वाचून दाखवणार आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीने फक्त तुम्हाला ही कॅप हाईट टाकायची आहे चेस्टनुसार आणि बाही कट करायची आहे. 28 आणि 29 चेस्ट असेल तर तुम्हाला 2.25 ही कॅप हाईट टाकायची आहे. 30 आणि 31 चेस्ट असेल तर 3 टाकायची आहे. 32 आणि 33 चेस्ट असेल तर त्याला देखील तुम्हाला 3च कॅप हाईट टाकायची आहे. 34 आणि 35 जर असेल तुमची चेस्ट तर त्याला 3.25 म्हणजे 3.25 ही कॅप हाईट टाकायची आहे. 36 आणि 37 तुमची चेस्ट असेल तर 3.5 म्हणजे 3.5 ही कॅप हाईट टाकायची आहे. 38 आणि 29साठी सुद्धा तुम्हाला 3.5च कॅप हाईट टाकायची आहे. त्यानंतर 40 आणि 41 असेल तर 4.5 3.75 इतकी कॅप हाईट टाकायची आहे. त्यानंतर 42 आणि 43 जर तुमची चेस्ट असेल तर तुम्हाला त्याला देखील 4.5 कॅप हाईट टाकायची. 44 आणि त्याच्या पुढे कितीही असो 50-52पर्यंत तुम्हाला कॅप हाईट ही 4.5च टाकायची आहे. आणि लांबी तुम्ही 4.5च्या पुढं आवडीनुसार घेणार आहात. अशा प्रकारे या चार्टचा वापर करून तुम्ही कुठल्याही मापाची बाही कटिंग करू शकता, तेही अगदी बिनधास्त. तुम्हाला कॅप हाईटही मिळाली आहे आणि बाही लांबी तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता. बाही रुंदी ही छातीचा 4था घ्यायचा आहे, अजिबात बाही कमी पडत नाही. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनाला दाबायला विसरू नका. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.